एस-आर-टी शेती म्हणजे विना नांगरणी शेती. काय काय करावं लागतं एस-आर-टीमध्ये? एस-आर-टीमध्ये 5-6 गोष्टींचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, की एकदाच तुम्ही व्यवस्थित मशागत करून घ्या. वाफे पद्धतीने सगळी पिकं लावा. म्हणजे गादी वाफा तयार केल्यानंतर सगळी पिकं वाफे पद्धतीनेच करायची आहे. दुसरं म्हणजे या पिकामधलं 2 रोपामधलं अंतर आहे, त्याला एक ठराविक अभ्यासातून ते विकसित केलेलं आहे. 2 पिकामधलं अंतराची काळजी घेतली पाहिजे. तिसरं म्हणजे पिकाचा फेरपालट करायचा आहे. तेच पीक सारखं-सारखं घ्यायचं नाही. हे पिकाचं रोटेशन आलं पाहिजे. चौथं म्हणजे शेतात सगळं जे काही बायोमास, जे काही गवत येईल, जे काही काडी कचरा येईल, तो तिथेच शेतामध्ये जिरवायचा आहे. इतकंच नाही तर पहिलं पीक गेल्यानंतर आपल्याला त्याची मुळं सुद्धा त्याच जमिनीमध्ये ठेवायची आहेत. आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पीक हे टोबून लावायचं आहे. म्हणजे बी जमिनीत टोकायचं आहे किंवा टोभायचं आहे. हे इतर वेळी आपण पेरणी करतो तसं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींमधनाचा रिझल्ट काय मिळतो आपल्याला? तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला एकदाच मशागत करायची आणि पुढचे 15 ते 20 वर्ष याला काहीही मशागत करायची गरज पडत नाही. वाफे थोडेसे डिस्टर्ब झाले, तर त्यांना परत तेवढ्यापुरती दुरुस्ती करणे एवढंच काम आहे.